Hello and welcome students in the sixth session of chapter reproduction in lower and higher animals. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या 6व्या सेशनमध्ये स्वागत आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा टॉपिक आपण बघत आहोत आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत ओजेनेसिस अँड स्ट्रक्चर ऑफ द ओव्हम. या अगोदर आपण दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलेलो आहोत, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अत्यंत ही रिमार्केबल आहे आणि त्यामध्ये असणारे जे काही इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्स या ओजेनेसिसच्या स्वरूपामध्ये आपण इथे स्टडी करणार आहोत. ओजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फ्रॉम द प्रायमॉर्डियल जर्म सेल्स ऑफ द ओव्हरी, दॅट इज कॉल्ड द ओजेनेसिस. जसं आपण पाहिलं की स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सुद्धा मायटोसिस घडतं आणि मेयोसिस पण घडतं, तसं यामध्ये देखील आपल्याला मायटोसिस आणि मेयोसिस या दोन्ही क्रिया पाहायला मिळतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये म्हणजेच ओव्हरीमध्ये. परंतु मेलपेक्षा ही थोडीशी क्रिया क्लिष्ट आहे, कारण ही जी क्रिया आहे ओजेनेसिसची ॲक्च्युली इट स्टार्ट्स इन द बॉडी ऑफ बेबी or we can say in the body of embryo by 12th week of its age. साधारणपणे 12 आठवड्याचा एम्ब्रिओ असेल त्याच वेळेला ही प्रक्रिया आपल्याला स्टार्ट झालेली दिसते. तुम्हाला आठवत असेल की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकवताना फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं की ओव्हरीची डेव्हलपमेंट जी आहे ती एम्ब्रिओ स्टेजमध्ये असताना सुरू झाली असते. साधारणपणे 12 आठवड्याच्या ओव्हरीमध्ये आपल्याला अशा मोठ्या प्रमाणामध्ये प्रायमरी ओगोनिया अशा तयार झालेल्या दिसतात आणि ॲट द एज ऑफ प्युबर्टी 40,000 एवढ्या त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तर या पद्धतीने आपल्याला अगदी एम्ब्रियॉनिक स्टेजपासून याची सुरुवात झालेली पाहायला मिळते. तर बघूया आपण या इव्हेंट्स, आपल्याकडे इथे पुढे काही ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे, त्यातनं पण आपल्याला समजेल. आपण कम्पेअर करणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस बरोबर. तर स्पर्मॅटोजेनेसिस प्रमाणे याच्यामध्ये पण 3 स्टेजेस आहेत, 3 फेजेस आहेत. त्यातली पहिली आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी आहे ग्रोथ फेज आणि तिसरी आहे मॅच्युरेशन फेज. या 3 फेजेसमध्ये आपल्याला ओजेनेसिस पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. तर ही पहिली जी फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज, इन दिस फेज द प्रायमरी जर्म सेल्स ऑफ द ओव्हरी अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म मिलियन्स ऑफ ओगोनिया. तर इथे ही जे दिसते आपल्याला ओगोनिया, इथं 2n असा शब्द दिलेला आहे. तर हे 2n इज डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. ज्या काही सेल्समध्ये क्रोमोझोम मटेरियल आहे ओरिजिनल आपल्या शरीरामध्ये असतं ते डिप्लॉइड कंडिशन ज्याला म्हणतो आपण 46 क्रोमोझोम. तर हेच कॉम्बिनेशन या क्रोमोझोमल कॉम्बिनेशन आपल्याला या सेल्समध्ये पाहायला मिळतं. सिम्पली इट अंडरगोज मायटोटिक डिव्हिजन. या ज्या सेल्स आहेत या सेल्स मायटोटिक डिव्हिजन घडून येतात त्यांच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओगोनियम सेल्स तयार होतात. तर तुम्हाला सांगितलं होतं की 12 आठवड्याच्या वेळेला 2 मिलियन एवढे असतात त्या. ॲट द टाइम ऑफ बर्थ 1 मिलियन आणि प्युबर्टीच्या वेळेला त्या डिस्ट्रक्ट होऊन त्यातल्या फक्त 40,000 या शिल्लक राहिलेल्या असतात, 40,000. तर ही आहे पहिली फेज मल्टिप्लिकेशन फेज. इथे आपण ही बघू शकतो ही मल्टिप्लिकेशन फेज. त्यानंतर सेकंड फेज इज ग्रोथ फेज. या ग्रोथ फेजमध्ये सम ऑफ द ओगोनिया, तर ह्या ज्या 40,000 आहे त्यापैकी एका मिनिस्ट्रल सायकल, फर्स्ट मिनिस्ट्रल सायकल असेल तर त्यामधली एक सेल जी आहे ही तिचं डिव्हिजन थांबवेल, मायटोटिक डिव्हिजन व्हायचं ते थांबेल आणि ती सेल मोठी होईल. इट एनलार्जेस इन साईज. ही जी सेल आहे ही सेल मोठी व्हायला लागते, इन्क्रीज इन साईजेस अँड फॉर्म द प्रायमरी ओसाइट. आता इथे लक्षात घ्या मुलांनो की हे जे काही क्रोमोझोमल कॉम्बिनेशन आहे ते सेम आहे. म्हणजे ही सेल अद्यापही डिप्लॉइडच आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. फक्त काय बदल झाले आहेत तर त्याचे सेल्युलर ऑर्गेनेली जे आहेत त्या म्हणजे उदाहरणार्थ एंडोप्लाझम रेटिक्युलम आहे, गोल्गी ॲपरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, हे सगळं आणि सायटोप्लाझम असेल, हे सगळं काय होईल इन्क्रीज होईल आणि म्हणून त्याची साईज ही वाढलेली दिसेल आपल्याला ग्रोथ फेजमध्ये. अंडरस्टूड. तर इथे मी तुम्हाला या 2 फेजेस अगोदर मग तिसऱ्या फेजकडे जाऊ आपण. हे बघा इथे तुम्हाला हे कम्पॅरिझन दिसेल बा. दिस पर्टिक्युलर इज द फर्स्ट फेज. ह्या ओगोनिया आपल्याला तयार झालेल्या दिसतात आहे की नाही. नंतर ही दुसरी फेज आहे, ही
ग्रोथ फेज आहे, प्रायमरी ओसाइट तयार झालेली. तर ही पहिली फेज आणि ही दुसरी फेज आपल्याला दिसते. गॉट इट. आता ही तिसरी फेज जी आहे ती थोडीशी व्यवस्थित समजावून घ्या. दिस इज द थर्ड फेज, की ज्या थर्ड फेजमध्ये आपल्याला या फेजमध्ये इथं मायटोसिस झाले, फर्स्ट इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड, अँड इन बिटवीन सेकंड अँड थर्ड देर इज द मिओसिस. या ठिकाणी आपल्याला मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड या दोन्ही स्टेजेस पाहायला मिळणार आहेत. तर काय आहे तिसरी फेज? तर ही तिसरी फेज याला म्हटलेलं आहे मॅच्युरेशन फेज. बघा नीट लक्षात घ्या. सेकंड फेजमध्ये ज्या प्रायमरी ओसाइट तयार झालेल्या डिप्लॉइड असलेल्या या प्रायमरी ओसाइट्स काय होतात, these are arrested at prophase 1 and enters the maturation phase, and it includes the meiotic division, the meiosis first, and then it is followed by meiosis second and forms 2 haploid daughter cells. इथे 2 haploid daughter cells तयार होतात. पण इथे पुन्हा एकदा हे डायग्राम बघा तुम्ही. इकडे आपल्याला ही जी दिसते ही पहिली फेज दिसते इथे, आहे की नाही, या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये. ही इथे आपल्याला ही सेकंड फेज दिसते आहे आणि इकडे ही थर्ड फेज आहे पहा. तर थर्ड फेजमध्ये इथे मिओसिस झाल्यानंतर ही जी सेल आहे ही मोठी आहे सेकंडरी ओसाइट आणि हा फर्स्ट पोलर बॉडी छोटी तयार झाली आहे. अनइक्वल डिव्हिजन आहे. इथे मात्र हे इक्वल डिव्हिजन आहे पहा. स्पर्मॅटोसाइटमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये ही जी थर्ड फेज आहे म्हणजे ग्रोथ फेज झाल्यानंतर इथे ही ऑफकोर्स इथे ग्रोथ झालेली आहे आणि ह्या ग्रोथ फेज नंतर यांचं जे डिव्हिजन होतं हे दोन्ही डिव्हिजन कसं आहे इक्वल आहे पहा. हे सगळ्या सेल्स सारख्या आकाराच्या तयार झाले आहेत. यापासून होणाऱ्या दोन आणि यापासून होणाऱ्या म्हणजे अल्टिमेटली ही जी मोठी सेल आहे याच्यापासून ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपासून हे जे स्पर्मॅटोसाइट तयार झाले चारही सारखे आहेत, इक्वल साईज्ड आहे. पण इकडे जर पाहिलं तुम्ही हा प्रायमरी ओसाइट जो तयार झाला याच्यापासून ह्या ज्या 4 सेल तयार झाल्या म्हणजे 1 2 3 आणि 4 1 2 3 अँड 4 दिस 4 सेल्स आर ऑफ इक्वल अनइक्वल साईज आहे. तर या पद्धतीने आपल्याला अनइक्वल डिव्हिजन मिओसिसचं पाहायला मिळतं. तर जाऊया परत इकडे. तर द डिव्हिजन इज पिक्युलियर इन फिमेल्स. पिक्युलियर इन असं का म्हटलं आहे तर तिथे अनइक्वल डिव्हिजन आहे. बोथ दी हॅप्लॉइड डॉटर सेल्स हॅव अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. या ठिकाणी अनइक्वल डिव्हिजन पाहायला मिळतं आपल्याला. वन इज लार्ज सेल अँड दी लार्ज सेल इज कॉल्ड एज द सेकंडरी ओसाइट, while the second one is called as the first polar body. And now this is becoming N. इथे N दिसते आपल्याला पहा. सो दिस इज वॉट अ हॅप्लॉइड. म्हणजे एका डिप्लॉय ह्या प्रायमरी ओसाइटपासून या 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या. डिप्लॉइड सेलचं विभाजन झालेलं आहे आणि 2 सेल तयार झाले. एक लार्ज आहे एक छोटी आहे. इट्स अ larger one is called as the secondary oocyte and the smaller one is called as this first polar body. Normally first polar body does not enter the meiosis second. म्हणजे ही जी काही पोलर बॉडी तयार झाली आहे इथे ही पोलर बॉडी हिच्या मिओसिस सेकंड होत नाही. फक्त ही जी सेल आहे याच सेलचं म्हणजे सेकंडरी ओसाइटचंच आपल्याला सेकंड मिओसिस झालेलं दिसतं बघा. इथे सेकंड मिओसिस आहे. पुन्हा मी वारंवार सांगतो तुम्हाला की मिओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. जे काही क्रोमोझोम मटेरियल असेल सायटोप्लाझम असेल त्याचं हाफ विभाजन होईल 2 सेल्समध्ये. तर इथे हे मिओसिसच्या 2 फेजेस आहेत. त्यामध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 इनकम्प्लीट डिव्हिजन त्याला म्हणतो आपण. हे इथे पाहायला मिळते आपल्याला. ही फर्स्ट पोलर बॉडी जी आहे ती मिओसिसमध्ये प्रवेश करत नाही. मिओसिस सेकंड त्याचं होत नाही. परंतु सेकंडरी ओसाइट जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला मिओसिस सेकंड झालेलं पाहायला मिळतं. आणि इथे हे जे डिव्हिजन आहे मेटाफेज 2 मध्ये मात्र अरेस्ट केलं जातं, थांबलं जातं. लक्षात घ्या. आता इथे ही इव्हेंट महत्त्वाची आहे. या स्टेजला हा जो ओसाइट आहे हा रिलीज केला जाईल. कारण जर का ह्या ओसाइटचं फर्टिलायझेशन झालं या स्पर्म बरोबर तर आणि तरच पुढचं डिव्हिजन स्टार्ट राहील. तर आणि तरच पुढचं डिव्हिजन होईल. लक्षात घ्या. पुढची फेज होईल. डिव्हिजन म्हणण्यापेक्षा पुढची फेज होईल ह्याच्यातली. सो दिस लास्ट फेज इज युजली कम्प्लिटेड इन द ॲम्पल ऑफ द फॉलोपियन ट्यूब. आता तुम्हाला आठवायला पाहिजे या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर की जिथे आपण काय पाहिलेलं आहे ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये काय आहे फिम्ब्री आहे, इन्फंटिबुलम आहे, त्याला लागून ओव्हरी असते. तिथनं ओव्हरीतनं तो ओव्हम बाहेर पडल्याबरोबर तो कॅप्चर केला जाईल आणि ॲम्प्युलापर्यंत पोचवेल. हा जो ॲम्प्युला आहे ह्या ॲम्प्युलापर्यंत तो पोचायला गेला पाहिजे. आणि तिथे जाऊन पुन्हा हा स्पर्म त्याबरोबर फर्टिलाइज व्हायला पाहिजे आणि मग तरच ही पुढची जी फेज आहे पुढची जी स्टेज आहे मिओटिक डिव्हिजनची ती पूर्ण होईल.
In this division also the two unequal daughter cells are formed and the large cell is called the ovum. आणि या ठिकाणी सुद्धा काय होतं, अनइक्वल डिव्हिजन होतं आणि सेकंड पोलर बॉडी तयार होते. तर so formed functions as the ovum formed is functioning as a female gamete and is ready for fertilization. तर इथे पहा परत एकदा ह्या ठिकाणी या तिसऱ्या फेजच्या संदर्भामध्ये हा प्रायमरी oocyte जो आहे हा याचं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होतं आणि दोन अनइक्वल सेल्स तयार होतात. मोठी सेल जी आहे तिला म्हणायचं सेकंडरी oocyte, the smaller cell is called as the first polar body. Then secondary oocyte again undergoes a second meiotic division and there and two unequal cells are formed. The larger cell is called the ovum and the smaller cell is called as the second polar body. Here you have to note that during meiosis first, whatever the polar body is formed, first polar body, this first polar body do not undergoes meiosis second phase. इथे जी फेज ही अरेस्ट केली जाते आणि फक्त सेकंडरी oocyte हा सेकंड मिओसिस स्टेज कंप्लीट करतो आणि अशा पद्धतीने हा ओव्हम तयार झालेला दिसतो आपल्याला. सो दिस इज व्हॉट दी oogenesis. तर थोडा फरक या ठिकाणी तुम्हाला इथे लक्षात घेतला पाहिजे. हे दोन चार्ट जर तुम्ही असे समोर ठेवले तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल. या ठिकाणी ही मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. अनइक्वल डिव्हिजन या ठिकाणी पाहायला मिळतं. इथे मात्र इक्वल डिव्हिजन आहे. मिलियन्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस बाय द यंग मेल, वेल in case of female only one ovum is produced during each menstrual cycle. एकच ओव्हम फक्त एका मेनिस्ट्रल सायकलमध्ये एका ओव्हरीकडनं तयार केला जातो अल्टरनेटली ड्युरिंग ईच मेनिस्ट्रल सायकल. या पद्धतीने आपल्याला हे oogenesis इथे लक्षात घेता येईल. परत एकदा रिवाइज करूया. या ठिकाणी oogenesisमध्ये मल्टिप्लिकेशन फेज, फर्स्ट फेज मायटोटिक डिव्हिजन होतं आणि मोठ्या प्रमाणात ओगोनिया तयार होतात. त्यानंतर सेकंड फेजमध्ये ग्रोथ फेज. या अनेक ओगोनियापैकी एक जी ओगोनियम आहे, एक सेल जी आहे ती मोठी होते कारण त्यामध्ये डिपॉझिशन होतं, त्या सेल ऑर्गॅनिलीज वाढतात, न्यूट्रिशन त्यामध्ये डिपॉझिट करतात आणि ही जी सेल आहे याला म्हणायचं प्रायमरी oocyte. नाव दिस प्रायमरी oocyte अंडरगोज टू मिओटिक डिव्हिजन, म्हणजे फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, सेकंड मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होऊन त्यामध्ये फर्स्ट पोलर बॉडी तयार होईल आणि सेकंडरी oocyte तयार होईल. त्यानंतर सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये हा सेकंडरी oocyte डिवाइड होईल आणि त्यापासून हा ओव्हम तयार होईल आणि सेकंड पोलर बॉडी तयार होईल. या पद्धतीने हा हॅप्लॉइड ओव्हम आपल्याला oogenesisच्या मार्फत तयार झालेला दिसतो. तर हा चार्ट तुम्ही इथे लक्षात घेतलेलाच आहे ऑलरेडी. आता इथे हे आणखी काही चार्ट आहेत, त्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला आणखी डिटेल्समध्ये थोडंसं लक्षात घेता येईल. तर हे जे एवढा जो पहिला पार्ट या चार्टमध्ये दिलेला आहे हा बिफोर बर्थ आहे, म्हणजे बेबीच्या शरीरामध्ये फिमेल एम्ब्रिओ जो असेल, फिमेल बेबी जर असेल तर त्यामध्ये बिफोर बर्थ हे आपल्याला मायटोटिक डिव्हिजन झालेलं पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ओगोनिया तयार झालेल्या दिसतात. त्यानंतर इकडे हा पोर्शन दिलेला आहे हा डेव्हलपमेंट, फॉलिकल डेव्हलपमेंट इन द ओव्हरी आहे. ओव्हरीमध्ये होणारा बदल इथे दाखवलेला आहे, येते ना लक्षात तुम्हाला. नंतर इथे हे चाइल्डहूडमध्ये होणारा बदल या चार्टमध्ये दिसतोय तुम्हाला. ईच मंथ फ्रॉम प्युबर्टी टू मेनोपॉज, प्रत्येक महिन्याला आपल्याला अशा प्रकारे प्रायमरी oocyte इथे हा तयार झालेला दिसतो, एकच प्रायमरी oocyte. आणि हा प्रायमरी oocyte आपल्याला इथे डिवाइड होऊन फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये फर्स्ट पोलर बॉडी आणि हा सेकंडरी oocyte तयार झालेला आहे. त्यानंतर ह्या सेकंडरी oocyteचं पुन्हा सेकंड मिओटिक डिव्हिजन होतं आणि इथे अनइक्वल सेल्स तयार होतात आणि ही सेकंड पोलर बॉडी तयार होते आणि हा ओव्हम या ठिकाणी रिलीज झालेला दिसतो. इथे ही जी फर्स्ट पोलर बॉडी आहे ही डिजेनरेट होते, ही इथे पुढे डिवाइड होत नाही, लक्षात घ्या, नो पोलर बॉडी. आणि या ठिकाणी हा सेकंड पोलर बॉडी आणि हा जो ओव्हम आहे या ठिकाणी रिलीज झालेला आपल्याला दिसतो. तर इकडे सायमल्टेनियसली हेच इव्हेंट आपल्याला इकडे प्रत्यक्षात ओव्हरीमध्ये कसं चालतं ते दाखवलेलं आहे. त्यामध्ये हा प्रायमरी फॉलिकल आहे, तर प्रायमरी फॉलिकलच्या भोवती या सेल्स जमा झालेले आहे. एक मोठं प्रायमरी oocyte इथे दिसते आपल्याला. हा प्रायमरी फॉलिकल मोठा झालेला आहे, आणखी ग्रोथ झालेली आहे. इथे ग्रोईंग फॉलिकल दिसते आपल्याला. इथे मॅच्युअर वेसिक्युलर म्हणजे ग्राफियन फॉलिकल दिसते. इथे ह्यामध्ये oocyte तयार झालेला आहे आणि या oocyteच्या भोवती इथे आपल्याला सेकंड पोलर बॉडी, इथे फर्स्ट पोलर बॉडी, इथे सेकंड पोलर बॉडी दोन्ही तयार झालेले आहे. आणि मग हा ग्राफियन फॉलिकल जो आहे याच्या ज्या बाजूच्या सेल्स आहेत त्या रप्चर होतात आणि हा ओव्हम या ठिकाणी सेकंडरी oocyteच्या स्वरूपामध्ये आपल्याला रिलीज झालेला दिसतो. आणि हा सेकंडरी oocyte ज्या वेळेला फर्टिलाइज होईल तेव्हा याचं सेकंड पोलर बॉडी फॉर्मेशन झालेलं दिसेल आणि मग त्याचं हायगोटमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसणार आहे. नीट लक्षात घ्या हे इव्हेंट.
इथे परत ओजेनेसिस हे एक प्रेझेंटेशन दाखवले आपल्याला. ओगोनिया आहे, ते तर मायटोसिस घडतं आहे, इथे प्रायमरी ओसाइट तयार झालेलं आहे. इजंट इट? ओगोनिया ह्या ऑलरेडी तयार झालेल्या असतात ओव्हरीमध्ये बेबीच्या. इथे ह्या पैकी प्रायमरी ओसाइट हा डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर हा प्रायमरी ओसाइट काय होतं, इथे ग्रोथ होते याची मोठ्या प्रमाणात, मोठा होतो हा साईजने. याला ग्रोथ फेज म्हणायचं. ही मल्टिप्लिकेशन फेज, ही ग्रोथ फेज. हा प्रायमरी ओसाइट इथे मोठा झालेला आहे. आणि मग इथे ही मॅच्युरेशन फेज म्हणतो आपण याला. त्यामधली पहिली मिओटिक डिव्हिजन आहे, फर्स्ट मिओसिस फर्स्ट, की ज्याच्यामध्ये ही फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली आणि हा सेकंडरी ओसाइट तयार झालेला आहे. हा सेकंडरी ओसाइट, ही फर्स्ट पोलर बॉडी ॲक्च्युली इथं मे नॉट ऑकर असं म्हटलं पहा. इथं ही फर्स्ट पोलर बॉडीमध्ये मिओसिस सेकंड घडणार पण नाही, मे नॉट ऑकर. मोस्ट ऑफ द टाइम इट डझंट ऑकर्स. पण हा जो सेकंडरी ओसाइट आहे याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मिओसिस सेकंड झालेलं दिसतं आणि इथे हा हॅप्लॉइड ओसाइट तयार झालेला आहे आणि सेकंड पोलर बॉडी तयार झालेली दिसते आपल्याला. आता हे जे इव्हेंट दिसते तर याच्यामध्ये ह्या डायग्राममध्ये सुद्धा काय केलं आपल्याला, एज परत काय फरक होतात ते आपल्याला इथे दाखवलं आहे. प्रीनॅटल म्हणजे काय, जन्माच्या अगोदर, जे फिमेल बेबी असेल त्याच्या जन्माच्या अगोदर आपल्याला या डिप्लॉइड सेल्स ओगोनिया पाहायला मिळतात. आणि इथे हे फर्स्ट ओसाइट तयार झालेले दिसते आपल्याला, म्हणजे आफ्टर दी बर्थ. आणि बर्थ नंतर इथे हे प्युबर्टीच्या वेळेला इथं मिओसिस फर्स्ट घडेल आणि मग या ठिकाणी सेकंड ओसाइट तयार झालेलं दिसेल आपल्याला. आणि मग नंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा मॅच्युअर ओव्हम होईल. म्हणजे काय, फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या ओव्ह्युलेशन फेजमध्ये जो काही ओसाइट्स रिलीज केलेला असेल तो सेकंडरी ओसाइट असेल. इट इज नॉट अ मॅच्युअर ओव्हम. जेव्हा हा ओव्हम या स्पर्म बरोबर फर्टिलायझर, इथे हा स्पर्म आलेला दिसतोय बघा, ही स्टेज महत्त्वाची आहे. ही स्टेज कुठं घडते तर ॲम्प्युलामध्ये, ओव्हिडक्टच्या ॲम्प्युलामध्ये आपल्याला स्पर्म तिकडनं आलेला आहे युटेराईन मार्गातनं आणि इकडनं हा ओव्हम तिथपर्यंत पोचलेला आहे. सिलेटेड मुवमेंट ऑफ द ओव्हिडक्ट, सेल्स ऑफ द ओव्हिडक्ट. आणि इथे ॲम्प्युलामध्ये हा स्पर्म इथे अटॅच झाला की मग इथे ही सेकंड पोलर बॉडी तयार झालेली दिसते. फर्स्ट अँड सेकंड पोलर बॉडी इज स्टील विदिन द कॉरिंग, इजंट इट? कोरोना रेडिएटा वगैरे त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने आपल्याला फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ओव्हममध्ये होईल आणि मग तो दोन या स्पर्मचा आणि या एगचा दोन न्यूक्लियाय जे आहे, प्रो न्यूक्लियस जे आहे ते फ्यूज होतील आणि मग त्याचे डिप्लॉइड झायगोट तयार होईल. इकडे ओजेनेसिसची इव्हेंट, आता हे आपल्याला एज परत काय बदल होतो तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही विद्यार्थी आहे कॅप्चर करू शकतात त्यांनी हे वारंवार बघितलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल ॲक्च्युअल इव्हेंट काय आहे ते. ओजेनेसिसमध्ये आपल्याला इथं हा प्रायमरी ओसाइट तयार झालेला दिसतो, त्याचं ग्रोथ होऊन मोठ्या प्रमाणामध्ये मोठी साईज त्याची झालेली दिसते आणि इथे सेकंडरी ओसाइट तयार झालेला आहे आणि फर्स्ट पोलर बॉडी इथे तयार झालेली आहे, म्हणजे मॅच्युरेशन फेज पण स्टार्ट झालेली आहे. आणि इथे फर्टिलायझेशन झाले, हा इथं स्पर्म आलेला दाखवला आहे बघा आपल्याला, इथं दिस वॉट ऑफ स्पर्म इथे आलेला आहे. आणि हा स्पर्म आल्यानंतर इथे याचं डिव्हिजन होतं आणि मग या दोन्ही पोलर बॉडी तयार झालेली दिसतात बघा. दीज आर टू पोलर बॉडीज फॉर्म्ड after the fertilization. Only and only after the fertilization second polar body is formed. Unless and until no fertilization there will be no formation of polar body. Simply the secondary oocyte will be degenerated and it is passed out of the body through the menses. मेन्सेसच्या मार्फत हे सगळं बाहेर टाकलं जातं. आणि मग इथे या ठिकाणी फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल न्यूक्लियस जे आहे म्हणजे स्पर्म न्यूक्लियस आणि एग न्यूक्लियस या ठिकाणी झालेलं दिसतं आणि याचं रूपांतर आपल्याला झायगोटमध्ये झालेलं दिसतं. डिप्लॉइड कंडिशन इज अगेन रिगेन. तर या पद्धतीनं या डायग्राममध्ये देखील आपल्याला उत्कृष्ट असं ओजेनेसिस समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर साधारणपणे 30 पेज नंबरवरती आपल्याला हे दाखवलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही ते बघू शकता. अनफर्टिलाइज ओव्हम पण आपल्याला डायग्राम दिलेली, ही डायग्राम पण तुम्ही वहीमध्ये काढायची आहे बघा. आणि या ज्या 3 फेजेस आहेत या 3 फेजेस व्यवस्थित लिहून काढायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ द सेकंडरी ओसाइट. तर हा जो ओसाइट आहे सेकंडरी ओसाइट, इट इज अ ओव्ह्युलेटेड एग. इट इज ॲक्च्युली अ सेकंडरी ओसाइट. मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलं आहे की जो एग बाहेर पडलेला आहे या ग्राफियन फॉलिकलमधनं, म्हणजेच मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे पेज नंबर 30 वरती असलेला सेकंडरी ओसाइट आपल्याला दाखवलेला आहे. अनफर्टिलाइज एग दाखवलेला आहे. हा ॲक्च्युली इट इज अ सेकंडरी ओसाइट. इट इज अ नॉन क्लिडॉइक अँड मायक्रोलेसिथल. नॉन क्लिडॉइक म्हणजे काय, याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह मटेरियल अत्यंत कमी आहे, जे की आपल्याला इतर एग्समध्ये पाहिलं. उदाहरणार्थ कोंबडीचा अंडा आपण पाहतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे.
आणि ते आपण डाएट म्हणून वापरतो, अन्न म्हणून वापरतो. इथे हे ह्युमन एग जे आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन मटेरियल हे कमी आहे. त्याचप्रमाणे मायक्रोलिसिथेल आहे, याच्यामध्ये देखील कमी योग आहे. योग जो आहे तो देखील कमी आहे. अप्रॉक्सिमेटली इट इज 0.1 millimeter in thickness or in size. That is what 100 microns in size. राउंडेड, नॉन मोटाईल आहे अँड इट इज द फिमेल गॅमेट. तुम्हाला हे सुरुवातीला सांगितलं की मेलचा गॅमेट जो आहे, स्पर्म जो आहे तो मोटाईल आहे. इट इज हॅव्हिंग लॅशिंग मुवमेंट, लॅशिंग टेल विच इज यूज्ड फॉर स्विमिंग थ्रू द जेनायटल ट्रॅक्ट ऑफ द फिमेल. द न्यूक्लियस ऑफ द एग अपियर्स लार्ज अँड इज कॉल्ड ॲज दी जर्मिनल वेसिकल. हा जो न्यूक्लियस आहे याला जर्मिनल वेसिकल असे म्हणतात. टिपिकल न्यूक्लियस और प्रो न्यूक्लियस इज फॉर्म ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आता हे तुम्हाला वारंवार इथे रिवाईज होते की फर्टिलायझेशन झाल्याशिवाय हा प्रो न्यूक्लियस जो आहे तो तयार होत नाही, कारण ती स्टेज जी आहे ती सेकंडरी oocyteची आहे. And the cytoplasm of the egg is called as ooplasm and it is devoid of centrioles and the egg is surrounded by various coverings. त्या एग्स वरती आपल्याला वेगवेगळ्या कवरिंग्स पाहायला मिळतात. बघा ही सुंदर डायग्राम आहे, हीच पुस्तकातली आपली डायग्राम आहे की त्यामध्ये इथे हा एग दिसतोय आपल्याला आणि सेकंडरी oocyte ज्याला म्हणतो आपण तो हा सेकंडरी oocyte आहे. त्याच्या भोवती हे कवरिंग आहे, त्याला काय म्हणतो आपण, कवरिंग इज कॉल्ड ॲज दी दिस व्हॉट व्हायटिलाइन मेम्ब्रेन. त्याच्या भोवती असलेले हे जे मेम्ब्रेन त्याला म्हणायचं व्हायटिलाइन मेम्ब्रेन. सो हिअर वी कॅन ऑब्झर्व दिस व्हायटिलाइन मेम्ब्रेन. दिस पर्टिक्युलर इज द व्हायटिलाइन मेम्ब्रेन. दिस येलो इज शोन ॲज व्हायटिलाइन मेम्ब्रेन. अँड above this vitelline membrane there is the non-cellular membrane which is called as the zona pellucida. Here you can note this zona pellucida. Adhering to the outer surface of zona pellucida there are several readily elongated cells which are called as the corona radiata. त्याच्या भोवती हे आवरण आपल्याला दिसते त्याला म्हणायचं कोरोना रेडिएटा. हे सगळ्या फॉलिक्युलर सेल्स आहेत, लक्षात घ्या. कोरोना रेडिएटा हे दिज आर अडहेअर्ड म्हणजे अटॅच्ड टू दिस झोना पेलुसिडा. त्याला टील ह्या अटॅच झालेल्या आपल्याला अशा प्रकारचे सेल्स पाहायला मिळतात. अँड दीज आर हेल्ड फर्मली टू द झोना पेलुसिडा अँड टू इच अदर बाय दी हायलोयुरॉनिक ॲसिड. बघा तुम्हाला आठवतं का स्पर्मच्या डोक्यामध्ये ॲक्रोझोम आहे, त्या अक्रोझोममध्ये एक एन्झाईम आहे त्याचं नाव आहे हायलोयुरॉनिडेज. आणि इथे या ज्या सेल्स आहे कोरोना रेडिएटेज याच्यामध्ये असलेलं जे ॲसिड आहे किंवा हे जे रासायनिक पदार्थ आहे त्याला म्हणायचं हायलोयुरॉनिक ॲसिड. हे दोघांमध्ये ॲफिनिटी आहे बा. आणि मग फर्टिलायझेशनच्या वेळेला ह्याचा महत्त्वाचा रोल आहे. त्या ठिकाणी ते हायलोयुरॉनिडेज एन्झाईम जे आहे ते एन्झाईम याचं हे जे काही कोरोना रेडिएटा झोना पेलुसिडा हे ब्रेक करून त्याला स्पर्मला आतमध्ये येण्याला प्रवेश करतात. Between vitelline membrane and the zona pellucida is the fluid which is called as the perivitelline space आहे आणि त्या स्पेसमध्ये जे फ्लुइड आहे पेरिव्हायटिलाइन फ्लुइड इज प्रेझेंट इन दी पेरिव्हायटिलाइन स्पेस. यामध्ये पेरिव्हायटिलाइन स्पेसमध्ये आपल्याला फ्लुइड पाहायला मिळतं. इथे फर्स्ट पोलर बॉडी इथे तयार झालेली दिसते बघा. आणि आता सेकंड पोलर बॉडी ही फर्स्ट पोलर बॉडी. सेकंड पोलर बॉडी इथे तयार होईल, ती केव्हा तयार होईल? आफ्टर फर्टिलायझेशन. तर या पद्धतीने आपल्याला ह्या एगमध्ये हे स्ट्रक्चर इथे लक्षात घेता येईल. इट इज व्हेरी मायक्रोलिसिथेल अशा स्वरूपाचं हे एग आपल्याला पाहायला मिळेल. तर इथपर्यंत आपण हा भाग पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण फर्टिलायझेशन म्हणजे सिनगॅमी हे पाहणार आहोत. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल प्रो न्यूक्लियस त्यामध्ये येणार आहे. तोपर्यंत आपण इथे थांबणार आहोत. स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि वाचत राहा, वारंवार हे पाहत राहा आणि आपल्या वहीमध्ये या नोट्स व्यवस्थित लिहून काढा अलॉंग विथ द डायग्राम. तर पुन्हा भेटूया. सी यू, बाय बाय.